माझे वडील स्वतः एक ट्रक चालक आहेत, ते आता सुद्धा ट्रक चालवतात. आमची घराची परिस्थिती तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी 5वी मध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हाची, आमचं घर छोटं कौलाचं होतं आणि इतकं लहान घर होतं की आमच्या घरी फक्त 4 लोकांना झोपायला जागा होती. फक्त एकच बेड, तो पण तुटलेला, आणि त्या बेडवरती मी आणि माझी लहान बहीण आम्ही झोपायचो. आणि लहान कौलाचं घर असल्यामुळे ज्यावेळेस पावसाळा यायचा, बाकीच्या लोकांसाठी पावसाळा तर फक्त पाऊस आणायचा, पण आमच्यासाठी पावसाच्या पलीकडे जाऊन थोडेफार अडचणी सुद्धा आणायचा. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर होता, कारण घरची गरीब परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हा शैक्षणिक प्रवास केला आणि स्वतःला सिद्ध केलं. आणि म्हणून त्यांचा हा शैक्षणिक प्रवास, त्यांचा सामाजिक प्रवास सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ बाजलकर मॅडम यांना, सौ मारपल्लीवार मॅडम यांना. सुप्रभात मित्रांनो. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम वंदन करते आणि माझ्या परिचयाच्या कामाला सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षकगण आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, कोण म्हणतं एक साधारण विद्यार्थी मोठं यश प्राप्त करू शकत नाही? कोण म्हणतं एक गरीब विद्यार्थी उच्च पदाला पोहोचू शकत नाही? आणि कोण म्हणतं की एक मराठी माध्यमाचा विद्यार्थी परदेशात जाऊ शकत नाही, फॉरेन मध्ये जाऊ शकत नाही? चूक, एकदम चूक. तर जर मनाशी केलेला निर्धार ठाम असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर एक साधारण मनुष्य सुद्धा खूप उच्च यश प्राप्त करू शकतो, उत्तुंग शिखर गाठू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर बसलेला आपला जय भारत चौधरी, जो अगदी ज्याचं प्राथमिक शिक्षण अगदी नगर परिषदेच्या राजेंद्र हायस्कूल मधून राजेंद्र शाळेमधून झालेलं आहे. आणि जय सर्वोदय विद्यालय बल्लारपूर चे माजी विद्यार्थी. शालेय जीवनात फारसे हुशार किंवा चतुर विद्यार्थी नव्हते बरं का, अगदी साधारण होते. हे ते त्यांच्या भाषणात अधिक तपशिलाने आपल्याला सांगणारच आहेत. पण त्यांची नंतरची वाटचाल मात्र अतिशय विलक्षण आहे. जय सध्या स्कॉटलंड मधील जगप्रसिद्ध विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग येथे स्कॉलर आहेत. त्यांनी नुकतेच डेटा इनइक्वालिटी अँड सोसायटी या विषयात उत्कृष्ट श्रेणीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना UK मध्ये शिक्षणासाठी भारत सरकारकडून जवळपास 50 लाखांचे मानाचे शिष्यवृत्ती पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय 2023 साली जयला युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग मध्ये स्टुडंट ऑफ द इयर हा सन्मान मिळाला, ज्यामुळे त्यांनी इतिहास रचला. ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि एकमेव भारतीय आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते मराठी माध्यमातील विद्यार्थी आहे हे विशेष. आणि मराठी माध्यमातील विद्यार्थी असूनही त्यांनी एवढं यश प्राप्त केलेलं आहे. खरोखर ही आपल्यासाठी, आपल्या शाळेसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यानंतर जय यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि विशेषतः विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेतील त्यांच्या संकल्पनांमुळे 15 पेक्षा जास्त वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्धी मिळवली आहे. तसेच त्यांना दरवर्षी होणाऱ्या युरोपियन स्टुडंट काँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी निवडण्यात आले, जेथे युरोपातील 13 विद्यापीठे एकत्र येऊन महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा करतात.
या परिषदेत त्यांनी वंचित समुदायांचे आणि त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. लेखक असल्याशिवाय जय हे लेखक तर आहेतच, त्याशिवाय ते शिक्षण क्षेत्रातील एक सक्रिय कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी गरीब आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी समर्पित एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. त्यांच्या संघाने आतापर्यंत 650हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, ज्यापैकी अनेकांनी परदेशात शिक्षणासाठी 4 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्त्या मिळवलेल्या आहेत. आज जय आपल्या शाळेत आपली प्रेरणादायी कथा सांगण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडून आपल्या प्रिय विद्यार्थ्यांना कष्टाने मेहनत करून स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. त्याच्या बोलण्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे, खूप गोष्टी कळणार आहे, ज्या तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये अतिशय उपयोगी ठरतील. तर अशा प्रकारे जयचा हा शिक्षण प्रवास आहे. त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मी अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते त्याची पुढची वाटचाल खूप यशदायी होवो, आनंददायी होवो अशी मी सदिच्छा व्यक्त करते. त्याला पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि विद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बसारपूरचे अध्यक्ष माननीय संजय भाऊ कायरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जयचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान मिळवण्याचे खऱ्या अर्थाने 2 माध्यम आहेत. एक तर आपण वाचून ज्ञान मिळवू शकतो आणि दुसरा मार्ग म्हणजे वाचून आणि दुसरा मार्ग म्हणजे ऐकून ज्ञान मिळवू शकतो. आता वाचून ज्ञान मिळवायचं म्हटलं तर खूप मेहनत लागते. बरेचसे पुस्तकं, संदर्भ ग्रंथ आपल्याला वाचावी लागतात आणि ऐकायचं म्हटलं तर एखादा वक्ता, एखादा विचारवंत हा काय करतो तर आपल्या बऱ्याच वर्षाचं ज्ञान जो आहे तो ज्ञान काय करतो, आपल्या एका तासामध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत आणि प्रमुख मार्गदर्शक आहे, मी यांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक हितगुज करावं असं मी त्यांना सगळ्यांना आवाज येत आहे तिकडे?
सगळ्यांना गुड मॉर्निंग. जसं मार्पल्लीवार मॅडमनी खूप सुंदर प्रकारे सांगितलं, माझं नाव जय भारत चौधरी आणि मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. 2015 साली माझी या विद्यालयातून 10वी झाली. तर याबद्दल मी बोलेलच, पण सर्वप्रथम इथे जे बोलवून तुम्ही मला सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. इतकी रुची दाखवल्याबद्दल तुमचा आभार. इथे म्हणजे माझे 5वीचे जे क्लास टीचर होते गुगल सर, आसोले सर, त्यानंतर माझे जे क्लास टीचर्स होते सतीश सर, मार्पल्लीवार मॅडम, पंदिलवार सर, त्यानंतर गाडगिलवार सर, या शाळेने जे आज मी आहे ते घडवण्यामध्ये या शाळेचं खूप मोठं योगदान आहे. ते कसं ते मी तुम्हाला येणाऱ्या 10-15 मिनिटांमध्ये सांगतो. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल बोलतो की ज्यावेळेस मी या शाळेमध्ये माझं ऍडमिशन झालं त्यावेळेस या शाळेमध्ये माझं ऍडमिशन यासाठी झालं कारण की माझ्या घरी इतके पैसे नव्हते की ते मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाऊन शिक्षण देतील. तिकडेचे विद्यार्थी सगळे इकडे लक्ष द्या माझ्याकडे. फक्त 20 मिनिटं, जास्त वेळ नाही घेईन मी तुमचा, ठीक आहे? मी इकडे खूप दुरून आलोय, जवळपास 8,500 किलोमीटर दुरून, म्हणून तुमचे फक्त आणि फक्त 30 मिनिटं घेईल मी. तर 20 किंवा 30, तर फक्त शांतपणे ऐकून घ्या. हेच मी तुम्हाला विनंती करेन. माझं या शाळेमध्ये ऍडमिशन यासाठी झालं होतं कारण की माझ्या घरी इतके पुरेसे पैसे नव्हते की ते मला एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकतील. पण मला माहिती नव्हतं की ही शाळा मला इतकी प्रेरणा देईल की मी तिथे जाईल जिथे आज मी आहे. मी माझ्या शाळेच्या वेळेस तुमच्या वर्गामध्ये असा एखादा विद्यार्थी असेल जो खूप जास्त मस्ती करत असेल, आहे? तसाच एक विद्यार्थी मी सुद्धा होतो. आणि त्याच सोबत मी एक असा विद्यार्थी होतो ज्याला शिक्षणाची फारशी आवड नव्हती. आता मी तुम्हाला सांगतो की मला 10वी मध्ये फक्त आणि फक्त 58% होते. फक्त 58. आता हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की म्हणजे मला 58% मिळाले आणि आज या 58% मिळालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार होत आहे. तर मी 10वी पर्यंत एक असा विद्यार्थी होतो की ज्याला शिक्षणामध्ये फारशी आवड नव्हती आणि खूप मार खाल्लाय, खूप जास्त. आज जेव्हा बटाणे सरांना इथे बघितलं, मोठे बटाणे सर, जसं आम्ही त्यांना आधीपासून म्हणत होतो, माझे ते मोठे केस बघून मला असं वाटलं की ते मला झोडतीलच. आज तसे दिवस आठवण आले मला. आज मी 2015 मध्ये ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस मला मॉनिटर म्हणून निवडलं होतं. आता हे तुम्हाला प्रश्न पडू शकते की एखादा मस्तीखोर विद्यार्थी कसा काय मॉनिटर होऊ शकतो. तर मला मॉनिटर याच्यासाठी केलं होतं कारण की गेले 4 वर्ष मी माझ्या वर्गाला इतका जास्त त्रास दिला की त्यांना असं वाटलं की या विद्यार्थ्याला आता समोर बोलवायला पाहिजे जेणेकरून आमचा वर्ग जरा शांत राहील. तर त्यामुळे मला क्लासचा मॉनिटर बनवण्यात आलं होतं. 10वी झाली. 10वी पर्यंतच मी शिक्षणामध्ये खूपसा हुशार नव्हतोच. त्यानंतर माझ्या घरच्यांना असं वाटलं की 10वी मध्ये 58% बघून त्यांना पण जरा चिंता वाटली. त्यांना असं वाटलं की ह्याला इथनं काढून कुठेतरी टाकायला पाहिजे. तर तेव्हा त्यांनी माझ्या आई वडिलांनी मला हैदराबादला शिक्षणासाठी पाठवलं.
शिक्षणासाठी पाठवल्यानंतर तिथे सुद्धा मी खूपचा असा काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट नव्हतोच. तिथे 11वी मध्ये मला डिसेंट मार्क्स मिळाले. 12वीची परीक्षेच्या 6 महिन्याआधी एक असं काही घडलं ज्याने मला नेहमीसाठी एक बदलाव करण्यासाठी प्रेरित केलं. ते मी आज तुमच्या सगळ्यांना सांगेन आणि हे तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. इथे बसलेले जास्तीत जास्त विद्यार्थी आपण सगळे गरीब किंवा अशा 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 परिस्थितीतून येत असताल ज्यांच्याकडे खूपसे प्रिव्हिलेजेस नाही आहेत. ठीक आहे. माझे वडील स्वतः एक ट्रक चालक आहेत. ते आता सुद्धा ट्रक चालवतात. आमची घराची परिस्थिती तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी 5वी मध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हाची आमचं घर छोटं कौलाचं होतं आणि इतकं लहान घर होतं की आमच्या घरी फक्त 4 लोकांना झोपायला जागा होती. फक्त एकच बेड, तो पण तुटलेला, आणि त्या बेडवरती मी आणि माझी लहान बहीण आम्ही झोपायचो. आणि लहान कौलाचं घर असल्यामुळे ज्यावेळेस पावसाळा यायचा, बाकीच्या लोकांसाठी पावसाळा तर फक्त पाऊस आणायचा, पण आमच्यासाठी पावसाळा पावसाच्या पलीकडे जाऊन थोडेफार अडचणी सुद्धा आणायचा. ते असे की जेव्हा पावसाळा यायचा त्यावेळेस आई आणि वडील ते आमचे खाली झोपायचे फरशीवर. आणि पावसाळ्यामध्ये घरातून आमचं पाणी गळायचं, तर पुरेसे भांडे सुद्धा नव्हते आमच्याकडे की आम्ही जिथे जिथे पाणी गळत आहे तिथे भांडे ठेवू. तितकंच नाही तर खालून सुद्धा आमचं घर जरा जमिनीच्या खाली होतं आणि त्या जमिनीच्या खाली असल्यामुळे जेव्हा पाऊस यायचा तेव्हा त्या घराच्या खालून झरे सुद्धा फुटायचे. तर पाऊस आमच्यासाठी फक्त पाऊस, पाणी आणि आनंदच नव्हता आणत, तर त्यापुढे जाऊन तो थोडेफार अडचणी सुद्धा आणत होता. जेव्हा पाऊस यायचा तेव्हा माहिती होतं माझ्या आई वडिलांना की त्यांची झोप होणार नाहीये. अशा परिस्थितीतून त्यांनी माझं या शाळेमध्ये ऍडमिशन केलं. मी हैदराबादला गेलो आणि जे आता मी तुम्हाला सांगणार आहे, हैदराबादला माझ्या 12वीच्या परीक्षेच्या 6 महिन्याआधी माझी पूर्ण फीस पे करायची होती आणि तिथे जवळपास फीस एका वर्षाची 1 लाख रुपये होती. आता इथे फारसे पालक गण नाही आहेत, पण त्यांना माहिती असेल की जर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्याला JEE किंवा IIT ची प्रिपरेशन करायची आहे तर त्यांना जवळपास 5 ते 6 लाख रुपये कमीत कमी ठेवावे लागतात. माझ्या वडिलांनी तसा विचार केला की मला IIT किंवा JEE ला पाठवायचं, जे की अनफॉर्च्युनेटली झालं नाही. पण जे समोर सांगेल ते 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 अतिशय महत्वाचं आहे. तर सगळे इकडे लक्ष द्या. मला माहिती आहे याच्यानंतर डान्स प्रोग्राम आहे, तर तुम्ही सगळे त्याच्यासाठी खूप जास्त इच्छुक आहात, पण फक्त 20 मिनिटं पुन्हा. हा बरं ठीक आहे. मग आता ज्या वेळेस 6 महिने बाकी होते त्यावेळेस माझी आई जे उरलेली फीस होती जवळपास 25,000 रुपये ती पे करायसाठी आली होती, ती भरायसाठी आली होती. आणि तिच्याकडे जवळपास 22,500 समथिंग काही रुपये होते. तिच्याकडे 2,500 कमी होते. मी तिथे बसलेलो होतो सगळं बघत. माझी आई माझ्या डोळ्यासमोर पैशांसाठी माझ्या मित्रांच्या आई वडिलांना भीक मागल्यासारखी भीक मागत होती. ते गोष्ट माझ्या मनाला फार लागली आणि मी स्वतःला एक प्रश्न विचारला, आणि हा प्रश्न इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. तो हा की जर आपले आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करू शकतात तर आपण फक्त त्यांच्यासाठी थोडा अभ्यास नाही करू शकत काय? हा प्रश्न मला सुद्धा पडला. माझी आई माझ्या डोळ्यासमोर माझ्या मित्रांना पैसे मागत होती, माझ्या मित्रांच्या आई वडिलांना पैसे मागत होती. आणि त्यावेळेस मी निश्चय केला की आता आपल्याला बदलण्याची गरज आहे. कधी? जेव्हा 12वीच्या परीक्षेला फक्त 6 महिने बाकी होते. आणि आता लक्ष देऊन ऐका. तर मी त्यावेळेस विचार केला की आपल्याला आता अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासाला लागलो. 6 महिने झाले, परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्याने रिझल्ट लागला. 7व्या महिन्याला पप्पाला आम्ही फोन केला, रिझल्ट लागलेला होता 12वीचा. 10वीला किती टक्के होते मला? 58. 38 नाही, 58. 12वी मध्ये आता तुम्ही सगळे विचार करा, तुमच्या डोक्यामध्ये एक नंबर आणा की या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज येतील जर याला 10वी मध्ये 58 आहे.
केला? सगळ्यांनी केला? सांगा नको एकमेकांना, बाजूच्यांना. आता मी तुम्हाला सांगतो, मला माझा रिझल्ट मिळाला. रिझल्ट मिळाल्यानंतर मी माझ्या वडिलांना फोन केला आणि मला माहिती होतं की ते गाडीच चालवतील, कारण की पुरेसे पैसेच नव्हते. त्यांना गाडी चालवावंच लागलं, त्यांना ओव्हर टाइम करावं लागलं. मी वडिलांना फोन केला आणि सांगितलं की पप्पा रिझल्ट लागलेला आहे. मी माझ्या वडिलांना पप्पा म्हणतो. आणि पप्पांनी जे सगळ्यात पहिलं वाक्य बोलले तो हा, की त्यांना माहिती होतं की हा शिक्षणामध्ये काही फारसा हुशार नाहीये. तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे म्हटलं की जय, जर तू 12वी मध्ये नापास झाला असेल तरी चालेल. जय, तू जर 12वी मध्ये नापास झाला असेल चालेल. तू तुझ्या मार्क्स किंवा तुझ्या 12वीच्या मार्कशीट पेक्षा तू आम्हाला जास्त महत्वाचा आहे. मी म्हटलं पप्पाला की नाही पप्पा, म्हणजे फेल तर नाही झालो, ठीक आहे. तर पप्पाने विचारलं, बरं जय, मी तुला म्हणजे माझ्या वडिलांनी म्हटलं की जय, जरी समजा तुला कमी टक्के आले असतील तरी चालेल. मी म्हटलं की पप्पा तसंही काही नाही. तर पप्पांनी म्हटलं की बरं, तर तू सांग की काय आहे. मी म्हटलं, ऐका, मी म्हटलं पप्पांना की पप्पा रिझल्ट लागला आणि मला 12वी मध्ये इंग्रजी माध्यमामध्ये 90% आले आहेत. बारावी मध्ये पोहोचल्यानंतर मला माहिती झालं की शिक्षणाचा अर्थ काय असला पाहिजे, आणि ते मी आता सुद्धा अभ्यासत आलेलो आहे. तुमच्याच सारखे जवळपास आम्ही आमच्या नॉन प्रॉफिट म्हणजे स्वयंसेवक जे फाउंडेशन आहे, ध्येय फाउंडेशन, त्याच्यातर्फे आम्ही तुमच्यासारख्या जवळपास 750 विद्यार्थ्यांना शिकवलाय. आणि हे 750 विद्यार्थी कोण? ड्रायव्हरचे मुलं, लेबरचे मुलं, ठीक आहे, ज्यांच्याकडे घर नाही, जे झोपडपट्टीत राहतात, असे विद्यार्थी 750 विद्यार्थ्यांना आतापर्यंत आम्ही शिक्षण दिलंय. आणि हे फक्त आणि फक्त मी स्वतःच्या स्टोरीहून प्रेरणा घेऊन आणि प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घेऊन केलाय. बाबासाहेबांची सुद्धा परिस्थिती खूप वाईट होती आणि मला नेहमी माहिती होतं की मला एखादा आयडल ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मी विचार केला होता की मी बाबासाहेबांसारखा खूप शिक्षण घेईन. हा तर विचार नव्हता केला की मी परदेशात जाईन, पण इतका विचार केला होता की मी परदेशात नाही जरी गेलो तरी पण मी शिक्षण खूप घेईन. आणि ते झालं. 12वी झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. जेव्हा तुम्ही बायपासून जाता त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल ते इंजिनिअरिंग कॉलेज, खूप चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथे माझं इंजिनिअरिंग झालं. इंजिनिअरिंग करत असताना या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत होतो. तर या 750 विद्यार्थ्यांपैकी या वर्षी, सगळे लक्ष देऊन ऐका, या वर्षी 4 विद्यार्थ्यांना आम्ही परदेशात पाठवलं. आणि त्यांना फक्त पाठवलं नाही, परदेशात ऍडमिशन घेणं हे खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण तिथे जो खर्च लागतो तो फार मोठा आहे. करोड रुपयामध्ये तिथे फीज असते. या विद्यार्थ्यांना आम्ही 4 करोड रुपये महाराष्ट्र आणि भारत सरकारकडून काढून दिले. त्या 650-700 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 50 विद्यार्थी आज खूप नामांकित कंपनीज मध्ये काम करत आहेत. इथे बसलेले किती विद्यार्थ्यांना माहिती आहे ऍपल आयफोन? सगळ्यांना, ऑलमोस्ट सगळ्यांना. आता तुम्हाला एक कथा सांगतो एका विद्यार्थ्याची, जो माझा सगळ्यात पहिला विद्यार्थी होता. त्याच्या आई वडिलांनी मला सांगितलं की याला खूप वाईट व्यसन आहे, त्याला शिक्षणाची आवड नाहीये. तो माझ्यासोबत जवळपास 1.5 महिने राहिला सोबत. आणि 1.5 महिने राहिल्यानंतर त्याला मी सगळं सांगितलं की तो काय केला पाहिजे, कुठे शिक्षण घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्याने स्वतःची उन्नती केली पाहिजे. आणि आज तो ऍपल मध्ये काम करत आहे. कुठला विद्यार्थी? जो विद्यार्थी 10वी मध्ये 1 वर्ष फेल होऊन परत त्याने 10वी दिली, असा विद्यार्थी. तर असे विद्यार्थी आपण सुद्धा आहोत.
आपण सेमी इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो याचा अर्थ हा नाही की आपण कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहोत. ज्या वेळेस माझं ऍडमिशन युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गला झालं त्यावेळेस माझ्या घरी जवळपास 7-8 पत्रकाराची रांग लागली होती आणि ते वेळेसाठी वाट बघत होते माझी. मी जवळपास 15 वृत्तपत्रांवरती आलो, खूप चर्चा झाली आणि याच्याने खूप सारे विद्यार्थी प्रेरित झाले आणि भरपूरसे विद्यार्थी परदेशात जाऊन आता शिक्षण घेत आहेत. आज मी इथे आलो आहे तर हेच सांगायसाठी की आमच्या सगळ्यामध्ये एक व्यक्ती आहे, तुमच्या सगळ्यामध्ये एक असा गुण असेल जो तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा करतो. आज आपल्याला सांगण्यात येतं की खूप स्कोप आहे, इंजिनिअरिंगला स्कोप आहे, मेडिकलला स्कोप आहे, पण मी तुम्हाला सांगतो आणि इथच्या शाळेचे शिक्षकगण सुद्धा तुम्हाला सांगतील की तुम्हाला ते करायला हवं ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे. मी इंजिनिअरिंग केलं, कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं, मला खूप चांगला पॅकेज होता, मला जॉब होती. तुमचे काका ताई हे सुद्धा इंजिनियर असतीलच, त्यांना सुद्धा चांगला सॅलरी असेल, मला सुद्धा चांगली सॅलरी होती, पण मला ते मनातनं आवडलं नाही. त्यावेळेस मग मला कुठल्या गोष्टीची आवड होती, मला वाटलं की मला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी बोलायला पाहिजे. मला वाटलं की मी असं काही केलं पाहिजे ज्याने समाजामध्ये बदल घडेल. त्यासाठी मी काय केलं, मी या फाउंडेशनची स्थापना केली आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग मध्ये ऍडमिशन झालं. त्यानंतर कसं आहे की परदेशामध्ये गेल्यानंतर फारशा गोष्टी नवीन असतात. त्यांची इंग्रजी खूप नवीन असते, त्यांची बोली भाषा, राहण्याची पद्धत ही खूप वेगळी असते. मी तिकडे जेव्हा गेलो माझे केस इतके मोठे नव्हते, लहान होते. तिकडे गेल्यानंतर माझे भरपूर मित्र आफ्रिका, त्यानंतर न्यूझीलंड, सिंगापूर. एक विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये मी फक्त एकटा भारतीय होतो जवळपास 35-40 विद्यार्थ्यांपैकी. तर माझे जे मित्र होते आफ्रिकेचे, त्यांना बघून जरा मला वाटलं की आपण सुद्धा थोडं वेगळं व्हायला हवं. ज्या वेळेस मी माझ्या मित्रांना सांगितलं की मी भारतामध्ये काय काम करतो, ते खूप जास्त आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं की हा जो आयडिया आहे की गरीब विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटी, एक संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजकाल जे होत आहे ते असं की आपल्याकडे जी संधी आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जाते. कोणाद्वारे? अमीर, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांचे वडील त्यांच्या विद्यार्थ्यांना JEE, IIT आणि मेडिकल इन्स्टिट्यूट्स, एम्स, TISS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी याच्यामध्ये पाठवतात. जर या युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला या लोकांच्या हातून स्वतःची जे सीट आहे किंवा स्वतःचे जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती हिसकून घ्यावी लागेल. ज्या वेळेस मी माझ्या मित्रांना हे सांगितलं तर त्यांनी युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर्स होते त्यांना लेटर लिहिलं आणि त्यांना सांगितलं की आपल्यामध्ये असा एक विद्यार्थी आहे जे भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेला चॅलेंज करत आहे. आणि त्यांनी त्यावेळेस त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि मी भारतातला सगळ्यात पहिला असा व्यक्ती घडलो ज्याला स्कॉटलँड मध्ये स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला. तितकंच नाही तर या जागतिक पातळीवर असणाऱ्या 15व्या क्रमांकाचा विद्यापीठ, आता असं ऐकायला वाटतं 15 क्रमांकाचं विद्यापीठ, ठीक आहे 15 क्रमांकाचं, पण तुम्हाला सांगतो की भारतातलं एकही विद्यापीठ, एकही IIT असो किंवा एम्स असो किंवा IIM असो, एकही विद्यापीठ टॉप 100 मध्ये नाहीये. मी IIT मध्ये नाही जाऊ शकलो पण मी जगातल्या 15व्या क्रमांकाच्या विद्यापीठामध्ये जाऊ शकलो. आणि तिथे फक्त गेलो नाही
तर तिथे स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड सुद्धा मिळाला मला. त्यानंतर जे इंटरनॅशनल लेवलवरती एक स्टुडंट काँग्रेस होत असते, नेहमी दरवर्षी होत असते, तर त्यामध्ये जवळपास 40 अशा विद्यार्थ्यांना पूर्ण युरोप मधल्या युनिव्हर्सिटीज मधनं निवडल्या जातं. एका विद्यापीठाचा एक व्यक्ती, आणि ते शिक्षण व्यवस्थेवरती बोलणार असतात. तर मागच्या वर्षी जवळपास 50,000 विद्यार्थ्यांमधून 4 विद्यार्थ्यांची निवड झाली, आणि त्याच्यामध्ये माझं सुद्धा एकच नाव होतं, आणि मी एकटा भारतीय होतो. तर मला जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये माझ्या विद्यापीठाने दिले, अवॉर्ड दिला मला. आणि त्यांनी मला बर्लिन, जर्मनी, बर्लिन हा नाव कोण कोण ऐकलंय? नाही? बर्लिन ही कॅपिटल आहे जर्मनीची. जर्मनीला मला पाठवण्यात आलं, आणि तिथे मी शिक्षण व्यवस्थेबद्दल बोललो. आणि तिथे मी काय बोललो हे मी तुम्हाला सांगतो. मी तिथे हे बोललो की आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्यासारखे जे वंचित समुदायाचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन मिळावं. या जवळपास 13 विद्यापीठांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्यासारख्या मुलांना ऍडमिशन मिळावं. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखे परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतले पाहिजे, ही माझी सुद्धा इच्छा आहे. आणि मला खूप आनंद होईल जर इथे बसलेला एखादे विद्यार्थी समोर जाऊन काही चांगलं करेल, आणि तो सुद्धा परत येऊन असंच एका नवीन बॅचला प्रबोधन करेल किंवा त्यांच्याशी बोलेल, तर मला भरपूर आनंद होईल. तर सांगायचं फक्त 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट हे की तुम्हाला पर्सेंटेज किती येतात हे मॅटर करत नाही. पण असा विचार नको करा की जयला 58 आले तर आम्ही सुद्धा आता काही टेन्शन नाही, आता 58 घेऊ आरामशीर आणि जाऊ परदेशात. तसं होणार नाही. ठीक आहे, ते कसं तरी झालं माझ्याच्याने. पण सांगायचं हे आहे की पर्सेंटेज वरती व्यक्ती डिफाईन होत नाही. तर जर तुम्हाला 10वी मध्ये कमी टक्के आले चालेल, 12वी मध्ये कमी टक्के आले चालेल. आता तुम्ही इथे बसलेले किती विद्यार्थी 6वी 7वी मध्ये आहेत? 6वी आणि 7वी, आणि त्याच्यावरचे म्हणजे 9वी आणि 10वी, 8वी 9वी 10वी. बरं, तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला जे मागच्या परीक्षेमध्ये मार्क्स आले हे खूप जास्त मॅटर करत नाही. मी भरपूरशा विद्यार्थ्यांना बघतो की सर मला 10वी मध्ये इतकेच आले, आता मी काहीच नाही करू शकत. तसं नाहीये. तुम्ही खूप काही करू शकता. तुमच्यामध्ये फक्त लागते एक जिद्द. जर तुमच्याकडे जिद्द आहे तर तुम्ही ते बनू शकता जे तुम्हाला बनायचं आहे. आणि जर वेळ आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, एक संधी मिळाली, आणि त्या संधीचं जर सार्थक करता आलं, तर तुम्हाला जे तुम्ही विचार केलं बनायचं त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही वर जाऊ शकता, जसं मी गेलो. तर म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट की स्वतःला सांगा पर्सेंटेज, किंवा मी जर एखाद्या विषयामध्ये फेल झालो, मी तुम्हाला सांगतो मी 9वी मध्ये एका विषयामध्ये फेल झालो, मी इंग्लिश मध्ये फेल झालो होतो. आणि आतापर्यंत मी जवळपास, आणि आता तुम्हाला सांगतो इंग्लिश मध्ये मी 9वी मध्ये फेल झालो होतो. आणि इंटरनॅशनल लेवलवरती एक इंग्लिशची टेस्ट होते IELTS. तर तुम्हाला विश्वास नाही होणार की इंग्रजीमध्ये फेल होणारा विद्यार्थी IELTS मध्ये जो सगळ्यात मोठा बँड असतो किंवा जास्तीत जास्त मार्क्स असतात ते आले मला. ते याच्यासाठी आले कारण की मी स्वतःवरती विश्वास टाकला आणि मी स्वतःला हे सांगितलं की आपण त्या गोष्टी करू शकतो जे आपण विचार करतो किंवा जे आपण बघतो. आणि दुसरी गोष्ट ही की आपल्याला फक्त एक जॉब घेऊन स्वतःचा परिवार सांभाळायचा आहे या विचाराच्या पलीकडे जावं लागेल. माझे भरपूरसे मित्र मैत्रिणी आहेत जे जॉब करतात, घरी येतात, घर सांभाळतात आणि झालं. तसं नाही आहे. जर आपण या भूमीवर आलो आहोत, आपला जर जन्म झाला आहे तर तो कुठल्या ना कुठल्या कारणासाठी झाला आहे. जर आपण इथे आलो आहोत, एक ह्युमन रेसचा आपण जर पार्ट आहोत, तर आपली ही जबाबदारी आहे की आपण या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि मी तुमच्या सगळ्यांना हेच सांगेल की चांगलं शिक्षण घ्या,
मोठं व्हा, तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्यामध्ये शिक्षण घ्या आणि वळून त्या समाजाकडे, त्या देशाकडे, त्या राष्ट्राकडे, त्या शाळेकडे बघा ज्या शाळेतून तुम्ही येता. ठीक आहे. तर इतकं बोलून मी म्हणजे जास्त वेळ घेतला असेल तर क्षमा, पण तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि जे मी कालच उमेश सोनवाने सरांच्या स्टेटसला बघितलं की क्रीडा संपन्न झाल्या, तर जे जिंकले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि जे 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 नाही जिंकू शकले त्यांना पुढच्या वर्षीसाठी खूप खूप सदिच्छा. त्यानंतर एक 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 थँक्यू की इथे जे म्हणजे आपण कधी कधी या गोष्टीला विसरून जातो, पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की इथे जे शिक्षक आहेत त्यांना तुमची काळजी आहे, त्यांना माझी सुद्धा काळजी होती. जर मी काही घडू शकलो असेल तर हे फक्त आणि फक्त त्या गोष्टीमध्ये जर कोणाचा मोठा वाटा असेल माझ्या आई वडिलांचा, त्यानंतर फक्त आणि फक्त या शाळेचे विद्यार्थी म्हणतो शिक्षक लोक, ज्यांनी नेहमी प्रयत्न केला की इथच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहावी. मी हे बघा, आता एक लास्ट शेवटचं एक सांगतो, मला जर मी 58% आणून बाहेर देशामध्ये जर जाऊन शिक्षण घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आज घरी जाऊन सगळ्यांनी, किंवा जर तुम्ही क्लासरूम मध्ये जात असाल तर सगळ्यांनी एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे फक्त 2 शब्दामध्ये, किंवा तुम्हाला काय व्हायचं आहे हे फक्त तुम्ही तुमच्या बुकामध्ये लिहा आणि त्यावर विचार करा. ठीक आहे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच. मी खूप खूप आभार मानतो तुमचं, तुम्ही इतकं प्रेम दिलं. आणि शिक्षक लोकांचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार सुंदर माहिती आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिली. या ठिकाणी आताच उपस्थित झालेले लोकमत वर्तमानपत्राचे पत्रकार आदरणीय खेडेकर काकाजी यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन आठवले सर करतील असं मी त्यांना विनंती